हॅलो गाईज वेलकम टू आवर ब्लॉग. आणि तुम्ही जर सरप्राईज असाल की आम्ही घराच्या ऐवजी गाडीमधून का ब्लॉग शूट करतोय, तर आम्ही आता गाडीत आहे आणि आज सकाळ सकाळ आमचा दौरा खाण्यासाठी बाहेर चाललेला आहे. आम्ही ब्रेकफास्ट करायला चाललोय. तर ओके. आणि स्पेशल थिंग इज आज आमच्यासोबत आमच्या चॅनलवर आमच्या दोघांसोबत अजून एक मेंबर आहे. प्लीज वेलकम टू अवर चॅनल. हा आमचा मित्र आहे प्रथमेश. आमच्या ऑलमोस्ट सगळ्या फ्रेंड्सला माहिती आहे की तो आमचा मित्र आहे. बट ज्यांना माहित नसेल त्यांना सांगतो, आम्ही जेव्हापासून बँगलोरमध्ये तेव्हापासून हा आमचा एकमेव मित्र आहे जो आमच्यासोबत नेहमी असतो. काहीच पुष्पकलाचे दौरे येतात, हे बी टाकणार ब्लॉग मध्ये तुझ्या दौऱ्याचं. मोहब्बत ऑलरेडी हो गई है तुम्हें. हाँ, किससे मोहब्बत होने जाएगी गोष्ट चालली. अरे आहे कोण? एक गाडी जी शोरूम मध्ये लागलेली असते कोइंगचे. आय एम गोइंग टू बाय इट ऍक्च्युअली, बट that Coing's founder has told me that you have a waiting period of 3 months and 3 years. That's why the problem is getting. Otherwise, there will be the first Coing's in India owned by Pushpak Bungale, and a specific engineer will be assigned to us. I have nominated one race driver as well. Yeah, let's see how it goes. I will share my experience of buying Coing's to all my audience. तर इथे आम्ही पोहोचलेलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर, जिथे आम्ही ब्रेकफास्ट करायला आलेलो. त्या जागेचं नाव आहे ताजा थिंडी आणि तिथे नेहमीच खूप 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 गर्दी असते. त्याच्यामुळे असं लाईनमध्ये लागून सगळं आणायला लागतं. तर माझा नवरा माझ्यासाठी डोसा घेऊन आलेला आहे इथे. अँड आता आम्ही त्याच्यावर ताव मारणार आहे. आम्ही चाव भात पण इथला ट्राय केला, त्याच्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी, आणि मग शेवटला आम्ही घेतली आमची फिल्टर कॉफी. आणि इथे आम्ही मस्त मजेत गप्पा मारत आहोत आणि एन्जॉय करत आहोत. He was the most big racer of the industry. Hello guys, we went to Taza Tindi to eat chow bhat. ताजा तिंडीनंतर आमचा नेक्स्ट स्टॉप होता डीमार्ट. आम्हाला थोडी ग्रोसरी शॉपिंग करायची होती म्हणून आम्ही डीमार्ट आलेलो. हाय गाईज, आम्ही घरी आलो नाश्ता वगैरे करून आणि डीमार्टची शॉपिंग करून, म्हणजे ग्रोसरीज वगैरे घेतल्या. आणि त्याच्यानंतर साहेब माझा नवरा 1 तास झोपला आणि अजूनही त्याची झोप गेलेली नाही आहे, म्हणून आम्ही चहा पितोय दुपारच्या 3:30 वाजता. तर नेक्स्ट क्लिपमध्ये भेटूया गाईज. तोपर्यंत चिअर्स. आम्ही आता आलो इथे मॉलमध्ये, आणि मॉलमध्ये यायचं कारण हे आहे की आम्ही चाललोय मूवी बघायला. आम्ही इथे बघायला आलो आहे डेव्हिल वेअर्स प्राडा 2. त्याचा पार्ट 1 आम्ही ऑलरेडी बघितलेला आणि त्याचा पुढचा पार्ट आम्हाला बघायचा होता आणि तो थिएटर्समध्ये अवेलेबल आहे, सो आम्ही तो बघायला आलोय. हाय गाईज, वी आर बॅक फ्रॉम द मूवी. आणि आता 9:30 वाजलेत रात्रीचे. आम्ही डिनर पण बाहेरच करून आलो. आणि आता ॲक्च्युली उन्हाळा आहे तर खूप असं डिहायड्रेटेड फील होतं. तर मग वी आर मेकिंग सम ड्रिंक अँड देन विल स्लीप ॲक्च्युली. हे सरबत बनवण्यासाठी तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट लागणार आहे, ती आहे बडीशेप. आणि पुष्पकने इथे बडीशेप घेतली आणि खलबत्त्यात टाकून ती आपल्याला थोडीशी बारीक करायची आहे. आणि मिंट लिव्स घेतलेत, लिंबू पाणी, आय मीन लिंबाचा रस घेतला आहे, आणि बेसिक आपलं काळं मीठ, जिरे पावडर, साखर, असं बेसिक रेसिपी आहे. बट इट टेस्ट अमेझिंग. आय मीन बडीशेप तर तुम्ही टाकाच, त्याने ती खूप छान लागतं ते सरबत. सो डू ट्राय इट ॲट होम. आणि डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर कळवा. चिअर्स गाईज. गाईज, दॅट्स इट फॉर द टुडेज ब्लॉग. आणि आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर कमेंट्समध्ये नक्की आम्हाला कळवा. बाय बाय गाईज. डू सबस्क्राईब.